नमस्कार. आपण एका नव्या विषयात जाणार आहोत. ज्योतिषशास्त्र हे जे आहे हे खूप लोकांच्या कुतूहलाचा विषय आहे. सवडीनं आपल्याला शिकता यावं, परंतु आज बाजारात तशी अवस्था नाही. कुठंही ज्योतिष शिकण्यासाठी जर आपण नाव घातलं किंवा प्रयत्न केला तर एकतर पैसे आहेत तर वेळ नाही, वेळ आहे तर पैसा नाही. शिकवणारे म्हणतात की आमचा इतका चार्ज, आम्ही इतकं शिकतो. मी तसं करणार नाही. मी तुम्हाला हे मोफत शिकवणार आहे. फक्त तुम्ही तुमच्या सवडीने हे सगळे व्हिडिओज बघितले तर तुम्ही तुमच्या घरात बसून तुम्हाला स्वतःला ज्योतिषशास्त्र शिकण्याचा अतिशय चांगला आनंद घेऊ शकता. आणि तुम्हाला योग्य वाटल्यास तुम्ही त्याचा व्यवसाय म्हणून वापर करू शकता. पण मला वाटतं की व्यवसाय म्हणून वापर करत असताना आपण चुकीच्या मार्गाने जायचं नाही. कारण एक वाक्य फार महत्त्वाचं आहे. ते म्हणजे कोणतं? डॉक्टरकडे आलेला पेशंट हा पेशंट आहे, हा गरजू असतो, तो डॉक्टरकडे आलेला असतो. डॉक्टरांनी ठरवायचं आहे ह्याचा रोग मारायचा आहे का रोगी मारायचा आहे. आजच्या डॉक्टरांचं नेमकं गणित वेगळं असेलही, मला त्याबद्दल काय बोलायचं नाही. ज्योतिषांचं पण तेच आहे. आलेल्या माणसाचा रोग मारायचा आहे का रोगी मारायचा आहे. हे जर ठरलं, रोगी मारायचं ठरलं तर भरपूर पैसे मिळवणं आणि त्याला मातीत घालणं शक्य आहे. परंतु रोग मारायचा असेल तर आपण सगळ्या तऱ्हेनं प्रयत्न करून त्याला माणसा बनवू शकतो, त्याच्या अडचणीवर मात करू शकतो, त्याला चांगला सल्ला देऊ शकतो आणि त्याला एका मनोविकृतीतून बाहेर काढू शकतो. हे 100% खरं आहे. तुम्ही प्रयत्न करा की आपण माणूस व्हायचं आणि आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढायचं का नाही. नसेल तर पैसे मिळवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यातला एक मार्ग हा ज्योतिषशास्त्राचा असू शकतो. मी कोणी काय करतं याबद्दल मला विचार करायचा नाही, पण आपण शिकू शकतो. प्रयत्न करा की आपल्याला रोज या प्रमाणात तुमच्या सवडीने तुम्ही विचार करू शकता. तुमच्या सवडीने तुम्ही एक एक भाग यातला अभ्यासून स्वतः पंचांग एक विकत घेऊन अतिशय सुंदर ज्योतिष शिकू शकता. तुम्हाला काहीही अडचण आली तर मला खाली कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. मी त्याला उत्तर देईन किंवा कुठल्या व्हिडिओमध्ये तुमचं उत्तर आहे हे तुम्हाला सांगू शकेन. अडचण काही नाही, परंतु तुम्हाला हे छान शिकता येईल. विचार करूया आपण. चला आपण शिकण्याचा प्रयत्न करू. ज्यांना शिकायचं आहे त्यांना, पण ज्यांना शिकता लोकांना विनाकारण अडचणीत आणायचं आहे अशांना मात्र मी कदाचित म्हणजे उत्तर देऊ शकणार नाही, कारण तुमचा हेतू चांगला असला पाहिजे. चला पंचांग शिकूया, ज्योतिषी बनूया. तर ज्योतिषी बनायचं याच्यामध्ये आपला फायदा लोकांच्यापेक्षा आपल्याला जास्त झाला पाहिजे. आपल्या घरच्यांना जास्त झाला पाहिजे, आपल्या कुटुंबियांना, आपल्या मित्रांना, सर्वांना जास्त झाला पाहिजे. तुमचा फायदा होण्याचे कारण काय? तर तुमचा हेतू महत्त्वाचा आहे. अभ्यास का करायचा त्याची महत्त्वाची कारणं अगोदर डोक्यात ठेवायची आणि मग पुढं जायचं. एक, आपल्याला परिपूर्ण ज्ञान मिळालं पाहिजे. हे काय आहे? बरेच लोक ज्योतिषाबद्दल जेव्हा चर्चा करतात तेव्हा अज्ञानी असतात. काय वाटेल ते बोलायला, ऐक्यू माहितीवर आधारित नाही. तुम्ही स्वतः एक पुस्तक छान वाचा आणि मग तुमचं मला मत सांगा. तर तुम्ही ज्ञान मिळवणं गरजेचं आहे. ज्ञानाशिवाय कुठल्या गोष्टीत बोलणं हे वेडेपणा ठरेल. दुसरं असं की ज्योतिषाचा अभ्यास का करायचा? तर अज्ञानाची फळे नकोत. अज्ञानाची फळे नकोत. अज्ञान जे आहे आपलं त्याची फळं आपण भोगतो त्यावेळेला खूप अडचणी येतात. अमावस्येला आमची गोष्ट करायची नाही, पण 10वीचा इंग्रजीचा पेपर अमावस्ये दिवशी असेल तर जायचं का नाही? अरे बापरे, आई म्हणाले अमावस्येला चांगलं नसतं. मग असं जर केलं तर नको. आपल्याला अज्ञानाची चुकीची फळं भोगायची नाही. त्यासाठी तिसरं तुमचा अभ्यासाचा हेतू काय असला पाहिजे? आनंद घेणे आणि आनंद देणे. मी ज्योतिषाचा अतिशय चांगला आनंद घेणार आणि माझ्याबरोबरच्या असणाऱ्या लोकांना मी हा आनंद देणार. हे आपलं तंत्र असलं पाहिजे. आपण जर या मार्गाने जाणार असाल तर आपण सुंदर आणि चांगलं ज्योतिष शिकू शकता. आणि चौथा आणि शेवटचा तुमच्या अभ्यासाचं कारण काय असलं पाहिजे? एक, विचार प्रक्रिया ताजी ठेवणे. आपली विचार प्रक्रिया जर ताजी राहिली, रोजच्या रोज आपण आज नक्षत्र कुठलं आहे, आज ग्रह कुठला आहे, आज पंचांगात काय दिलेलं आहे, आजची कंडिशन कशी आहे, असा जर विचार करू लागलो तर आपल्याला हे अधिकाधिक कळायला लागतं. त्यामुळे आपल्याकडं रोजचं पंचांग असणं, त्यासाठी आपल्याला त्या पंचांगात काय बघायचं हे कळणं, या गोष्टी गरजेच्या आहेत. त्यामुळे आपण निश्चितपणे एकदा या सवयीत पडला तर आपण ह्याचा विचार करू शकतो की आजचं नक्षत्र काय आहे, आज काय दिलेलं आहे, आज काय आहे, त्यावरून धर्मशास्त्र काय सांगतंय. प्रत्येक धर्मशास्त्राचे प्रत्येक सण लक्षात घ्या, हे सगळे नक्षत्राशी आणि ज्योतिषाशी निगडीत असतात. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ही ज्योतिषाची 5 अंग आहेत. ह्या 5 अंगांशी निगडीत आहेत. काही तिथीशी निगडीत आहेत, काही सण सगळे, काही वाराशी निगडीत आहेत. आपण नक्षत्राशी निगडीत बरेचसे सण किंवा बरेचसे प्रकार आहेत. आपला जन्म नक्षत्र, मृत्यू नक्षत्रावर, योग
कोणता योग चांगला आहे का. आपण म्हणतो बघा, काय आज भोजनाचा योग आला, म्हणजे भोजनाचा योग यायला सुद्धा आपलं काही कर्म चांगलं असावं लागतं. आणि करण एकूण 11 आपण यांचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे पहिल्यांदा बघायचं की आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला 2 गोष्टींचा विचार करावा लागतो. ज्योतिष प्रशिक्षण घेताना एक गोष्ट महत्त्वाची, काय, समाजात ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. आता तेच घर बसल्या घेता यावे म्हणून हा व्याप करत आहोत. त्यात फारसे अवघड गणित वगैरे काहीही न शिकता ते समजून घेणं शक्य आहे. या शास्त्राचा संबंध एका निश्चित मार्गाने फिरणारे ग्रह आणि तारे यांच्याशी आहे. पृथ्वीवरचे ऋतुचक्र म्हणजे एकूण 6 ऋतू जे होतात ते, आणि त्यांचा फिरण्याशी संबंध पृथ्वीच्या काय आहे का, आहे. त्यामुळंच तर ते आहे. आपले जगणं या ऋतुचक्राशी जोडलेलं आहे का, होय. पृथ्वीचं चंद्राशी जवळ येणं आणि त्यामुळं होणारे अपघात, आघात, त्यामुळं होणारा पाऊस, त्यामुळं होणारे सगळे चक्र, हे सगळे आपण बघत आहोत. ह्या सगळ्यांचा आपल्याशी काय संबंध आहे का, आहे. आणि आपण हे सगळे जर बघणार असू तर ह्या सगळ्यांमुळे होणारी भरती होती, ह्या सगळ्यामुळे होणारे परिणाम, पृथ्वीवर होणारे परिणाम, पाऊस, ऊन, वारा, अग्नी, म्हणजे जी पंचमहाभूतं आहेत की ज्यापासून हा देह तयार झालेला आहे. आपला देह पंचमहाभूताचा आहे. त्यामध्ये अग्नी, पाणी, वारा, ऊन, लक्षात माती, हे सगळं आहे. आणि ह्या सगळ्यानंतर आपल्या आपण जीवन संपवतो तेव्हा परत हे त्यातच मिसळलं जाणार आहे हे सगळं. त्यामुळे ह्या सगळ्यावर त्याचा परिणाम 100% होतोय. आणि मग हा जर झाला तर आपल्याला बघायला पाहिजे की हे काय असतं. बघूया आपण. ज्योतिष शिकताना पहिल्यांदा 2 गोष्टीचा विचार करायचा. एक, त्यात पंचांग आणि फलादेश असे 2 वेगवेगळे भाग आहेत. 2 पूर्णपणे वेगळे भाग आहेत. पंचांग हा संपूर्ण वेगळा विषय आहे आणि फलादेश हा पूर्ण वेगळा विषय आहे. आपल्याला अगोदर ती पंचांग शिकणं गरजेचं आहे, फलादेश नाही. कारण पंचांग पूर्ण जर सगळं अवगत झालं तर मग हळूहळू फलादेशाबद्दल आपल्याला चर्चा करता येते. म्हणजे काय, तिथी, एकूण आपल्याकडे तिथी किती आहेत तर 30 म्हणजे एका महिन्याचे, मराठी महिना, याचे 2 समान भाग होतात. पहिला भाग असतो शुक्ल पक्ष आणि दुसरा भाग असतो कृष्ण पक्ष. हा जो शुक्ल पक्ष आहे ह्यामध्ये एकूण 15 तिथी येतात. प्रतिपदा, द्वितीया याप्रमाणे आपण त्या पौर्णिमेपर्यंत मोजतो. आणि कृष्ण पक्षामध्ये पुन्हा ते 15 तिथी येतात. त्या प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी याप्रमाणे शेवटची तिथी आपल्याला दिसेल अमावस्या. अशा एकूण 30 तिथी येतात. ह्या 30 तिथी ज्या आहेत त्या प्रत्येक तिथीचं वेगवेगळं महत्त्व आपल्याकडे आहे. त्यानंतर आपण बघणार वार, एकूण 7 वार आहेत, सोमवारपासून रविवारपर्यंत. त्यानंतर आपण विचार करणार आहोत नक्षत्रांचा. एकूण 27 नक्षत्र आहेत. काही पंचांगामध्ये किंवा काही पुस्तकांमध्ये 28 असा शब्द वापरलेला आहे, पण ते वापरात नाही आहे. 28वं नक्षत्राचं वापरात कुठेही येत नाही. त्यामुळे वापर करायचा तो 27 नक्षत्र अश्विनीपासून रेवतीपर्यंत. त्या नक्षत्रांची सुद्धा वैशिष्ट्य आहेत अभ्यास करतानाची. त्यामुळे त्या अभ्यासाचा विषय जो आहे ना तो डोक्यात कसा छान बसवायचा याच्यावरून ते आहे. पाठांतर कुठेही करायचं नाही, कारण आपल्याला पिटपॅट करून कुठेही फार मोठं PhD करायची नाही. डोक्यात बसलं पाहिजे, समजलं पाहिजे, तसा आनंद मिळाला पाहिजे, हे महत्त्वाचं. योग, नक्षत्राप्रमाणेच योग आहेत 27. ह्याही योगांचा आपण अभ्यास करणार याच्याबरोबर. आणि एकूण 11 करण. हे सगळं जर बघितलं तर ते असं एका विशिष्ट पद्धतीत बसवलेलं आहे की आपल्याला ते एकाच पानावरती जर दिसतं आपल्याला, त्या 5 घटकांना मिळून पंच अंग म्हणजे पंचांग असं आपण म्हणतो. त्यामध्ये तिथी असतील, वार, नक्षत्र, योग आणि करण, हे आपण हळूहळू शिकणार आहोत. मग हे शिकत असताना लक्षात येते की बऱ्याच वेळा लोकांना मोह आहे. हा मोह आवरत नाही आहे. हा मोह काय, मला जरा जरी आलं तरी लगे मला कुंडली बघता. इतकं सोपं सहज करू नका. का, तुमच्या एका चुकीच्या वक्तव्यामुळे समोरच्या माणसाचं मन तुटेल, त्याच्या आयुष्यावर त्याचा आघात होईल आणि तो मनोविकृत होईल. चुकीचं बडबडू नका. मला हे कळतं, जोपर्यंत सगळं कळत नाही तोपर्यंत असं वक्तव्य ह्या तोंडानं करू नका, जेणेकरून चुकीचं बोलल्यामुळे चुकीचं होतं. आज ज्यांना पत्रिका कळत नाही अशा विद्वान किंवा अविद्वान लोकांनी कुठल्याही पत्रिकेला कारण नसताना मंगळ आहे असं म्हटल्यानंतर त्या आईवडिलांचं आणि त्या मुलाचं लग्नाच्या काय पाणी होतं हे जर बघितलं तर तुमच्या त्यावेळेला लक्षात येईल की फार मोठ्या मनोविकृतीला आज हे लोक सामोरं जातात. आपल्याला काडीची अक्कल नाही घातली तरी सुद्धा आपण या चुकीच्या गोष्टी सांगत राहतो. म्हणून जोपर्यंत अभ्यास करत नाही तोपर्यंत बोलू नका. कळत नसेल शांत राहा, मला कळत नाही कोणाला तरी विचारा. चुकीच्या गोष्टी बोलू नये
त्याचं कारण असं की तुमचं अज्ञान हे कोणाच्या तरी मानेवर कुऱ्हाड चालवत असतं, म्हणून त्या गोष्टीने जायचं नाही. म्हणून आपण म्हणतो काय, अभ्यास का करायचा, आनंद घेणे आनंद देणे हा आपला हेतू असला पाहिजे. अज्ञानाची फळे मलाही नकोत आणि माझ्या अज्ञानाची फळे इतरांनाही नकोत. आणि विचार प्रक्रिया ताजी ठेवणे. मला काल एखादी गोष्ट कळली पण मला बरोबर आहे का नाही कळत नाही, तर मी अजून 4 पुस्तकं अजून 4 लोकांना विचारून ती तपासू शकतो. म्हणून माझी प्रक्रिया ताजी असली पाहिजे. मला काल अमक्या गोष्टीत ही वाईट आहे असं कळलं, तर मी आज मला जेव्हा समजून घेतो ज्ञान, तेव्हा मला कळतं की नाही हे चुकीचं नाही, हे बरोबर आहे. असं म्हणजे विचार प्रक्रिया ताजी ठेवणे, तर तुम्ही जिवंत राहाल माणूस म्हणून. नाही तर चुकीच्या गोष्टी डोक्यात ठेवून जर कोंडमारा केला तर तुम्हीच मनोविकृत होता. मग तुमच्याकडे आलेला माणूस मनोविकृत होणं साधी गोष्ट आहे. म्हणजे डॉक्टरच आजारी असणं अशी जर प्रक्रिया असेल तर तो काय पेशंटला खाक भरा करणार आहे, असं होऊ नये. हा जर प्रकार बघितला तर फलादेशाकडे आपण जायचं नाही. ज्यावेळी हे सगळा अभ्यास पूर्ण होईल त्यावेळी आपोआपच तुम्ही हळूहळू फलादेशाचा विचार तुमच्या डोक्यात सुचतो. फलादेश म्हणजे काय, तर कुंडलीत ग्रह किती आहेत, हे ग्रह कसे मांडले गेलेले आहेत, हे कुंडलीमध्ये आले कसे, कुंडलीची एकूण स्थानं किती, त्यानंतर कुंडलीमध्ये स्थान जे आहे ते आणि ग्रह यांचा संबंध काय, यांचा संबंध काय. म्हणजे उदाहरणार्थ एक कुंडली मांडलेली आहे आणि 5 या अंकामध्ये गुरु लिहिलाय, तर गुरु 5 मध्ये का लिहिला, तो 6 मध्ये का नाही, किंवा 7 मध्ये का नाही, किंवा 8 मध्ये का आला नाही. अलक्षामध्ये बुध 3 मध्ये लिहिला तर तो 4 मध्ये का नाही आला, बरं का लिहायचा नाही, तो इथंच का, आणि तो कधी बदलणार, याचं गणित जे आहे ते आपल्याला इथं समजतं. म्हणजे कुंडलीतील ग्रह, त्यानंतर कुंडलीतील स्थानं. आता ह्या स्थानं आणि ग्रह वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे त्यांचा अभ्यास झाला पाहिजे. एक म्हणजे कुंडलीतील स्थानं आणि त्यांचे ग्रह. त्यानंतर कुंडलीमध्ये 2 किंवा अनेक ग्रह एकत्र एका स्थानात दिसतात, त्याला युती म्हणतात. उदाहरणार्थ 1 या आकड्यामध्ये शनी, गुरु, मंगळ असे असते, तर गुरु, मंगळ आणि शनी हे मेष राशीमध्ये एकत्र येतात. अरे बापरे, मग ते मेष राशीमध्ये एकत्र आले तर ते प्रथम स्थानात आहेत का द्वितीय स्थानात आहेत का तृतीय स्थानात आहेत का चतुर्थ का सप्तमामध्ये. अरे अरे अरे, मग हे सगळं जे आहे ह्याला म्हणतात त्यांच्या युती. मग ती युती कोणत्या ग्रहांची आणि कोणत्या स्थानामध्ये आहे, हा सगळा विषय जो आहे तो डोक्यात जोपर्यंत चांगला येत नाही तोपर्यंत फलादेशाकडे फिरायचं नाही. चांगलं पोहता येत नाही तर 2 दिवसच झाले पोहायला शिकलो मी समुद्रात उडी मारली, संपलं तुमचं, संपलं म्हणायचं, पोहण्याचं कौशल्य कळलं आम्हाला. तसं व्हायला नको. आणि त्यासोबत काय विचार करावा लागतो, तो चालू ग्रहमानाचा विचार. म्हणजे आजचं ग्रहमान काय आहे, कुंडली किती 10 वर्षाची 5 वर्षाची 50 वर्षाची असो, आजचं ग्रहमान काय आहे त्यांचं आणि त्याच्याशी त्याचं तारतम्य काय आहे का, याचा अभ्यास करून आपल्याला या गोष्टी शिकता येतील. आणि या गोष्टी एकदा आपण शिकलो की हळूहळू आपल्याला यामध्ये ही आपली विचार प्रक्रिया ताजी ठेवण्यासाठी सहज आणि सोपं आणि शक्य आहे. आणि यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी घरात बसून शिकायच्या. प्रयत्न करा. आपल्याला जर शिकायचं असेल तर आपल्याकडे काय पाहिजे, आपल्या डोक्यात येणारे विचार लिहून ठेवायसाठी किंवा काय कळलं हे लिहून ठेवायसाठी आपल्याकडे एक चांगली छोटी मोठी वही पाहिजे, आपल्याकडे एक पेन पाहिजे, आपल्याला लिहिता आलं पाहिजे. बुद्धीवर विश्वास ठेवू नका, ती 2 मिनिटांमध्ये विसरते आणि ते तुमचं शेवटपर्यंत काय डोक्यात ठेवणार आहे. त्यासाठी एक चांगलं पंचांग, मग ते बाजारात मिळणारं कोणतंही पंचांग असो, कोणतंही तुमच्या जवळ जे उपलब्ध होईल ते पंचांग वेगवेगळे असले तर थोडाफार फरक असेल तरी पण पंचांग शिकण्यासाठी कोणतं पंचांग आहे याचा काहीही संबंध येत नाही. फक्त ते मराठीमध्ये असावे एवढंच, नाही तर तुम्ही इंग्रजी किंवा उर्दू किंवा गुजराती आणलं तर मला ते सांगता येणं अवघड आहे. त्यामुळं यातलं एखादं पंचांग जवळ आणून ठेवा, एक वही एक पेन, जमलंच तर ते पंचांग जरा असं मराठी असतं थोडंसं वाचत बसा आणि काय कळतंय बघा. आणि ज्यावेळी ते जमेल त्यावेळी आपला पुढचा व्हिडिओ असेल तर पंचांगाची सुरुवात कशी करायची आणि पंचांग कसं बघायचं, आणि तिथून आपण हळूहळू या सगळ्या गोष्टी शिकलो की मग तुम्हाला आपोआपच ज्योतिषी या स्वरूपाची ज्ञानाची जर समजा कास मिळाली तर तुम्ही आपोआपच ज्योतिषी होता. तुम्हाला कशाला कुठल्या डिग्रीची गरज असते का, काही गरज नाही. परंतु हे झाल्याशिवाय कोणालाही आपण काहीही सांगायचं नाही, एवढं मात्र निश्चितपणे ठरवायचं. चल थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ज्योतिषाच्या अभ्यासाला सुरुवात करतोय. पहिल्यापासून प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला आवडतं तिथं आपल्याला पंचांग आणून ठेवणं, एक वही पेन, आणि यानंतर लगेच 2 दिवसात आपला पुढचा व्हिडिओ येईल की आपण पंचांगला सुरुवात करत आहोत. आपण घरात बसून हे सगळं शिकणार. तुम्हाला काही शंका आल्या, तुमच्या सर्व शंकांना वगैरे आपण छान उत्तरं देऊ आणि तुम्हाला हे शिकण्यासाठी प्रयत्न करून प्रत्येकाला शिकता येईल अशी मदत करू. फक्त एकच ब्रीदवाक्य डोक्यात ठेवायचं, याचा गैरवापर करायचा नाही.
चुकीचं सांगायचं नाही. आणि मला येतं हा अहम आपल्यामध्ये आहे तो पहिल्यांदा बाजूला काढून ठेवायचा. विद्यार्थी म्हणून आयुष्यभर शिकाल तर चांगलं शिकाल. जरा आलं आणि ताट झाला की तुमच्यामधला सगळा अहंकार जो आहे तो तुम्हाला जाळून खाक करून टाकेल. म्हणून प्रयत्न करा. मी शिकतोय शेवटपर्यंत म्हणायचं, मी विद्यार्थी आहे, ही जर भूमिका ठेवली तर तुम्हाला ज्योतिष शिकणं घरात बसून अतिशय सोपं होईल. जमलं, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. आपोआप तुम्ही शिकत राहा. आभारी आहे.